नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 18 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कोणत्या दोन लेपच्या वाद्यांना अलीकडे जी-आय टॅग मिळालेला आहे. भारतातील कार्यरत सर्वात तरुण आमदार आता सध्या कोण आहेत. गरुड संयुक्त हवाई सराव हा कोणत्या दोन देशांमध्ये पार पडतो. टांझानियाचे नवीन 12वे पंतप्रधान हे कोण झालेले आहेत आणि पहिले आदिवासी क्रीडा संमेलन हे कुठे पार पडत आहे. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ॲक्च्युली हा प्रश्न मी 2 दिवस अगोदर पण विचारलेला होता. सेम प्रश्न मी कालही विचारलेला होता, की बिरसा मुंडा यांच्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उलगुलान. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कालही व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, की बिरसा मुंडा यांच्या उठावाबद्दल फक्त एम-पी-एस-सीच नाही तर यू-पी-एस-सीमध्ये देखील प्रश्न विचारले जातात. त्यांच्या उठावाचे नाव जर आपल्याला बिरसा मुंडा यांच्या उठावाचे नाव विचारले जात असेल, तर आपल्याला बाकीचेही उठाव म्हणजे संथाल बंड असेल, कोल बंड असेल किंवा बिल्ला आंदोलन असेल, या सर्व आंदोलनाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. ते आपण आगामी व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करणार आहोत. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 18 नोव्हेंबर 1962 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची आजच्या दिवशी स्थापना. 18 नोव्हेंबर 1910 क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा आजच्या दिवशी जन्म. 18 नोव्हेंबर 1772 मराठा साम्राज्यातील चौथा पेशवा माधवराव बल्लाळ भट्ट उर्फ थोरले माधवराव पेशवे यांच्या आजच्या दिवशी निधन. 18 नोव्हेंबर 1965 अणूचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोर यांचे आजच्या दिवशी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे असे दिनविशेष झालेले आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणत्या दोन पारंपरिक लेपच्या वाद्यांना अलीकडेच जी-आय टॅग मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तुरही व पंजरी. पर्याय क्रमांक 2 तुंगबुक व पुमटोंग पुलित. पर्याय क्रमांक 3 ढोल व ताशा. आणि पर्याय क्रमांक 4 रवंथी व बनसुरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुंगबुक व पुमटोंग पुलिक. तर नुकत्याच तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या वाद्यांसाठी जी-आय टॅग हा मिळालेला आहे. सिक्कीमचे हे दोन वाद्य आहेत. हे दोनही पारंपरिक असे वाद्य आहेत. तुंगबुक म्हणजे हे मऊ लाकूड आणि चर्मपत्रापासून बनवलेले 3 तारांचे वाद्य आहे. तर पुमटोंग पुलित ही 4 छिद्रे असलेली बांबूची बासरी आहे, जी विशेषतः निसर्गाच्या आवाजाची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये अशा अँगलने प्रश्न विचारला येऊ शकतो, की सिक्कीमच्या नुकत्याच कोणत्या 2 वाद्यांसाठी जी-आय टॅग भेटलेला आहे. तर लक्षात ठेवा तुंगबुक आणि पुमटोंग पुलित. जी-आय टॅगबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. जी-आय टॅग हा भारतामध्ये 15 सप्टेंबर 2003 या दिवशी लागू करण्यात आला. हा टॅग 10 वर्ष कालावधीसाठी वैध होता आणि याचे मुख्यालय होते चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 2 भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रोहित पाटील. पर्याय क्रमांक 2 तेजस्वी सूर्या. पर्याय क्रमांक 3 ऋषभ पांडे. आणि पर्याय क्रमांक 4 मैथिली ठाकूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मैथिली ठाकूर. तर मैथिली ही आता बिहारची पहिली जेन-झी आमदार झालेली आहे. मैथिली ठाकूर बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार ठरलेले आहे. तिचे वय सध्याचे आहे 25 वर्ष 3 महिने 20 दिवस. मतदारसंघ आहे तिचा अलीनगर आणि नुकतीच ती अलीनगर या मतदारसंघातून भाजपा या पक्षाद्वारे ती आता आमदार झालेली आहे. तर लोकनायिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील रोहित आर पाटील यांचा सर्वात तरुण आमदाराचा विक्रम मोडीत काढलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मैथिली ठाकूर ही आता बिहारची पहिली जेन-झी आमदार झालेली आहे. तिच्याबद्दल थोडक्यात डिटेलमध्ये पाहूया. 25 जुलै 2000 या दिवशी बिहारमधील मधुबनी येथे तिचा जन्म झालेला होता. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील बालभवन इंटरनॅशनल स्कूलमधून घेतले. तिने 2022 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून BA ही पदवी घेतली. इंडियन आयडॉल आणि सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये तिने भाग घेतला होता. 2016 मध्ये आय जीनियस यंग सिंगिंग स्टार ही स्पर्धा तिने जिंकलेली होती. 2017च्या रायझिंग स्टार हंगामात तिने भाग घेतला होता. फक्त 2 मतांनी ती उपविजेती राहिली होती. 2021 मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार तिला मिळालेला होता. 2024 मध्ये तिला कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2023 मध्ये निवडणूक आयोगाने तिला मधुबनी जिल्ह्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले होते. 14 नोव्हेंबर 2025 रोजी त्या देशातील पहिल्या जेनझी आमदार बनलेल्या आहेत. तसेच बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार त्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की एकंदरीतच भारतातील सर्वात तरुण आमदार, कार्यरत आमदार कोण आहेत? तर नाव आहे मैथिली ठाकूर. प्रश्न क्रमांक 3. गरुड 2025 हा संयुक्त हवाई सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडतो? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, फ्रान्स. पर्याय क्रमांक 2 भारत, जपान. पर्याय क्रमांक 3 भारत, अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 भारत, ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत, फ्रान्स. तर गरुड 2025 हवाई सराव हा नुकताच पार पडलेला आहे. हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान हा सराव पार पडलेला आहे. 16 ते 17 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा हवाई सराव पार पडलेला आहे. ठिकाण होते मॉन्ट दे मार्सेन हवाई तळ, फ्रान्स. भारतीय हवाई दलाचे पथक फ्रान्समध्ये दाखल झालेले होते. ही या सरावाची 8वी आवृत्ती होती. याची सुरुवात 2003 मध्ये झालेली होती. भारत आणि फ्रान्स यामधील इतर सराव पाहूया. तर भारत आणि फ्रान्समध्ये नौदलासाठी वरुण हा सराव असतो, तर सैन्यासाठी शक्ती हा सराव असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हवाई सरावाचं नाव आहे गरुड, सरावाचं नाव आहे वरुण आणि सैन्यासाठीच्या सरावाचं नाव आहे शक्ती. आपल्याला परीक्षेमध्ये यांच्या जोड्या लावायला देखील विचारल्या जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 4. टांझानियाचे नवीन 12वे पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सामिया सुलुहू. पर्याय क्रमांक 2 नेल्सन डुमा. पर्याय क्रमांक 3 मविगुलू एन्चेंबा आणि पर्याय क्रमांक 4 जॉन मगोफुली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मविगुलू एन्चेंबा. तर डॉक्टर मविगुलू एन्चेंबा यांची नुकतीच टांझानियाच्या नवीन पंतप्रधानपदी आता नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर मविगुलू एन्चेंबा आता ते टांझानियाचे नवीन पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा, पंतप्रधान आहेत ते राष्ट्रपती नाहीत. आपल्याला तशा पद्धतीचा देखील क्वेश्चन करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. त्यांचा देश आहे टांझानिया. नाव पुन्हा एकदा सांगतो, मिग्विली एन्चेंबा. टांझानियाचे ते 12वे पंतप्रधान आहेत. त्यांची नेमणूक 13 नोव्हेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. यापूर्वी ते अर्थमंत्री होते आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे CCM म्हणजेच चमाचा मपिनी डोजी. आता ते थोडंसं अवघड नाव आहे. तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. त्याचा शॉर्ट फॉर्म CCM लक्षात ठेवू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 5. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कुठे पार पडले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिलाँग. पर्याय क्रमांक 2 कारगिल, लडाख. पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कारगिल, लडाख. तर पहिले आदिवासी क्रीडा संमेलन हे आता लडाख येथे आयोजित करण्यात आलेले होते. हा 14 आणि 15 नोव्हेंबर 2025 या 2 दिवशी हे पहिले क्रीडा संमेलन पार पडलेले आहे. 200हून अधिक आदिवासी खेळाडू यामध्ये सहभागी झालेले होते. लडाखमधील पहिलेच असे हे संमेलन आहे जे विशेषतः आदिवासी क्रीडांच्या वरती आधारित आहे. याचा उद्देश होता आदिवासी युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व ओळख निर्माण करणे. आपल्याला माहीतच आहे 15 नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि तोच दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आणि याच दिवसाचं औचित्य म्हणून लडाख या ठिकाणी पहिले आदिवासी क्रीडा संमेलन हे आयोजित करण्यात आलेले होते. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये वन लाइनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कुठे पार पडले? तर लक्षात ठेवा लडाख. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारत आणि फ्रान्स या 2 देशांमधील नौदल सरावाचे नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शक्ती, पर्याय क्रमांक 2 गरुड, पर्याय क्रमांक 3 वरुण आणि पर्याय क्रमांक 4 अग्निवीर. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण आत्ताच ही न्यूज कव्हर केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.